नमस्कार, मी फिजिओथेरपिस्ट पूनम. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा टॉपिक आहे ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजेच संधिवात. तर संधिवात काय असतो, त्याची लक्षणं काय असतात, तर आणि ते आपण कसं कमी करू शकतो, त्याचं पेन कसं कमी करू शकतो, ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. संधिवात म्हणजे नेमकं काय? संधिवात हा खूप साऱ्या जॉईंट्समध्ये होतो, पण मुख्यतः हा गुडघ्यांमध्ये जास्त होतो. तर गुडघ्यांवरचं जे आवरण असतं, ज्याला आपण कार्टिलेज म्हणतो, ते वयोमानानुसार हळूहळू त्याची झीज होते आणि त्याच्यामुळे आपल्याला गुडघ्यांमध्ये सूज येणं, हालचाल करताना अडचण होणं आणि त्याच्यामध्ये वेदना जाणवणं ही त्याची मुख्य कारणं आहेत. संधिवाताची कारणं काय असू शकतात? एकतर वयोमानानुसार वाढू शकतो, दुसरं वजन जास्त असल्यामुळे संधिवात वाढू शकतो, तिसरं आपली इम्युनिटी कमी असल्यामुळे वाढू शकतो, चौथं कारण आहे की जर त्याच्या सांध्यांमध्ये काही त्रास असेल, काही ॲक्सिडेंट झाला असेल किंवा इंजुरी झाली असेल, ACL मिनिस्कस इंजुरी असेल तरीसुद्धा संधिवाताचा त्रास वाढू शकतो. संधिवाताचं पेन कमी करण्यासाठी आपल्या फिजिओथेरपीमध्ये खूप सारे मोडॅलिटीज आहेत, जसे की अल्ट्रासाऊंड आहे, IFT, टेन्स थेरपी आहे, ते करू शकता. आणि जर तुम्हाला पेन कमी असेल तर तुम्ही घरच्या घरी काही एक्सरसाइजेस आहेत ते सुद्धा फॉलो करू शकता आणि त्याच्यामधून तुम्ही स्नायूंमध्ये ताकद वाढवू शकता, जेणेकरून तुम्हाला पेन होणार नाही. आता वळूया आपण एक्सरसाइजेसकडे. फर्स्ट एक्सरसाइज आहे स्टॅटिक कॉर्ड. आपल्याला एक टॉवेलचा रोल किंवा बेडशीटचा रोल करायचा आहे. तो गुडघ्याखाली ठेवायचा आहे. 10 सेकंद त्याला दाबायचा आहे, होल्ड करायचा आहे 10 सेकंद आणि मग सोडायचा आहे. प्रेस फॉर 10 सेकंड्स अँड रिलीज. दुसरा एक्सरसाइज आहे स्टॅटिक अडॅक्टर्स. टॉवेलचा किंवा बेडशीटचा रोल करायचा आहे, दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये ठेवायचा आहे. 10 सेकंद तुम्हाला दाबून ठेवायचा आहे आणि मग सोडायचा आहे. 10 सेकंद दाबून ठेवायचा आहे आणि सोडायचा आहे. नेक्स्ट एक्सरसाइज आहे अँकल टो मुवमेंट. तुम्हाला मॅक्झिमम खाली करायचे आहेत अँकल्स आणि मॅक्झिमम तुमच्याकडे. नेक्स्ट एक्सरसाइज आहे पेल्विक ब्रिजिंग. तुम्हाला दोन्ही पण पाय जवळ ठेवायचे आहे आणि तुम्हाला तुमची कंबर वरती उचलायची आहे. होल्ड करायचं आहे. शक्य झाल्यास 10 सेकंद, नसेल तर 5 सेकंद सुद्धा करू शकता. नेक्स्ट एक्सरसाइज आहे SLR. तुम्हाला सरळ पाय रेषेत उचलायचे आहे 45 डिग्री. पंजा तुमच्याकडे 10 सेकंदसाठी होल्ड करायचा आहे, त्याच्यानंतर खाली. पंजा नॉर्मल, परत उचलताना पंजा तुमच्याकडे, खाली. नेक्स्ट एक्सरसाइज आहे साइड SLR. पाय वरती सेम, पंजा तुमच्याकडे, होल्ड करायचे 10 सेकंद, खाली. परत पंजा नॉर्मल, करताना वरती, पंजा तुमच्याकडे, 10 सेकंद होल्ड, नॉर्मल. नेक्स्ट एक्सरसाइज आहे तुम्हाला बसून पाय सरळ वरती करायचा आहे, पंजा तुमच्याकडे, नॉर्मल, खाली. परत वरती. याच्यामध्ये जर शक्य असेल तर होल्ड करायचं, जर पाय दुखत असेल तर होल्ड नाही केलं तरी चालू शकतं. आणि हा लास्ट एक्सरसाइज आहे. तुम्हाला गुडघा वरती घ्यायचा आहे, हात खाली न टच करता तुम्हाला हात तुमच्या बॉडीच्या जवळ ठेवून गुडघ्यावरती घ्यायचा आहे, खाली, वर, खाली. हे एक्सरसाइजेस तुम्हाला दोन्ही गुडघ्यांसाठी सुद्धा करायचे आहेत. या एक्सरसाइजेस तुमच्या डेली रुटीनमध्ये नक्की ॲड करा. आणखीन फरक मला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हां, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका. थँक्यू.